पूर्ण झाल्यावर ते पूर्ण झाल्यानंतर सांगेल. हां. आता मागच्या वर्षी आपण बघितलं की चांदोडमध्ये कशा प्रकारे पाऊस झाला दिवाळीनंतर. तर जर पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवली तर आपण त्या जनतेसाठी काय कराल? हे बघा, पूर्ण नियंत्रणासाठी आपण चांदवड शहरामध्ये पूरस्थिती मागच्याही वेळेस निर्माण झाली होती. याही वेळेस बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. त्यासाठी पूरग्रस्तांसाठी पूरग्रस्त कक्ष नियंत्रणाची आवश्यकता आहे, जेणेकरून ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूरग्रस्तांना जर समजा काही तशी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली तर ताबडतोब त्या लोकांना त्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यासाठी मदतीची टीम उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी पूर नियंत्रण कक्षाची उभारणी करेल. म्हणजे पहिल्या 24 तासामध्ये जरी पूर आला त्यानंतर काही गोष्टींचं नुकसान झालं, होऊ नये असं, पण जर नुकसान झालं तर आपण पहिल्या 24 तासात त्यांना अन्न आणि छत्राची व्यवस्था करून देणार का? हो, 100%. पहिलं जी प्रायोरिटी असेल ती अन्न आणि छत्राची, आणि त्यांना स्थलांतरित करणे हाच माझा मुख्य उद्देश